नमस्कार. आज मी बनवते आहे कांदे पोहे. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक पॅन तापत ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल तापलं, की त्याच्यानंतर मी 2 चमचे शेंगदाणे ॲड केले. हे व्यवस्थित तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. लालसर झाले शेंगदाणे, की ते मी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतले. आता तापलेल्या तेलामध्ये मी थोडी मोहरी टाकली. मोहरी तडतडली, की त्याच्यात जिरं ॲड केलं. जिरं पण व्यवस्थित भाजलं, की त्याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा ॲड केला. 4 मिरच्या इथे बारीक चिरून ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा ॲड केला आणि हा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतवून घेतला. त्यानंतर मी इथे पोहे जे होते, ते एकदा स्वच्छ धुवून घेतले आणि ते जाळीवरती नितळत ठेवले. त्यानंतर इथे कांद्यामध्ये मी हळद टाकली थोडीशी आणि हळद परतवून झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये पोहेसुद्धा ॲड करून घ्यायचे. त्यानंतर मी शेंगदाणे टाकले. त्याचबरोबर चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठसुद्धा मी इथे ॲड केलं आणि हे व्यवस्थित एकत्र करून एक 5 मिनिटासाठी वाफेवरती शिजवून घेतलं. 5 मिनिटं झाली वाफेवरती पोहे शिजवून घेतले. त्यानंतर मी अर्ध्या लिंबाचा रस आणि कोथिंबीर इथे ॲड करून घेतली आणि हे व्यवस्थित पोहे परतवून घेतले आणि पोहे नेहमी परतताना व्यवस्थित हलक्या हाताने परतायचे. त्यानंतर अशा पद्धतीने तयार आहेत आपले गरमागरम कांदे पोहे.